प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। स्मार्ट कार्डसाठी पहाटेपासून रांगा, भाजप सरकारच्या योजना म्हणजे फक्त पोकळ घोषणा। राजू यादवांचा हल्लाबोल। राज्य सरकारनं ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी एसटी प्रवासात सवलतींच्या घोषणा तर मोठ्या धूमधडाक्यात केल्या, पण ही प्रत्यक्षात मात्र स्मार्ट कार्ड योजना हवेतच उरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या योजनेच्या रामभरोसे अंमलबजावणीवरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। 13 ते 14 वर्षांवरील मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलतीत प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड दिलं जात आहे। मात्र संपूर्ण जिल्ह्यात हे कार्ड काढण्यासाठी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नाही। परिणामी नागरिकांना पहाटेपासूनच तासनतास रांगेत उभं राहावं लागत असून त्यांची प्रचंड पायपीट आणि हाल होत आहेत। प्रशासनाच्या या कारभाराविरोधात आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना थेट निवेदन देण्यात आलं। भाजप सरकारची ही योजना म्हणजे केवळ एक पोकळ घोषणा असून ही योजना फक्त कागदावरच राहिल्याची जोरदार टीका राजू यादव यांनी केली। करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं। MC-NC कार्ड जे आहेत म्हणजे जे सवलतीचा पास म्हणजे त्या 13-14 वर्षाच्या वरील सर्व मुली आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा पास म्हणजे निम्म अर्ध तिकिटामध्ये तुम्ही प्रवास करू शकता। ही शासनानं घोषणा केली आहे, ही घोषणा हवेतच आहे, त्याची अंमलबजावणीच नाही। इथं बघितलं तर सकाळी 6 वाजल्यापासून वयस्कर लोक, मुली अगदी गर्दी करून उभारतात आणि ते म्हणतात की 100 लोक आम्ही जवळजवळ इथं मशीन दिल्या त्या जिल्ह्यासाठी, पण तिची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ना। ही जर योजना शासनानं गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी जर केली असेल, तिची अंमलबजावणी गाव पातळीवर करा ना। ग्रामपंचायतमध्ये जावा, पाणी पुरवठ्यात जावा, सोसायटीत जावा, आशा वर्कर्स असतील त्यांना भेटा, महाविद्यालयात जावा आणि ही जी शासनाची योजना आहे त्याचा फायदा गोरगरीब आणि महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हायला पाहिजे ना। नुसती तर ही एसीत बसणार, ते तिकडनं मंत्रालयातनं घोषणा करणार आणि भाजप सरकार हे सगळ्या पोकळ घोषणा करत आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यासाठी आज आम्ही सांगितलं की तात्काळ तुम्ही ही योजना गाव पातळीवर राबवा, अन्यथा आम्ही इथं फलक लावणार की बोगस योजना आहे म्हणून आणि येऊन दंगा करणार, अशा पद्धतीने आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे। दरम्यान येत्या काही दिवसात ही यंत्रणा सुरळीत न झाल्यास राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।